नमस्कार, डॉक्टर राहुल कारीमुंगी, हृदयरोग तज्ञ। तर आपण आज जाणून घेऊया CPR म्हणजे कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणजे नक्की काय, कोणाला CPR ची गरज असते, कशामुळे CPR करायला पाहिजे आणि CPR केल्यामुळे काय फायदा होतो। त्याच्यामध्ये दोन भाग असतात, कार्डियक आणि पल्मोनरी। रिससिटेशन म्हणजे एक प्रकारचा रिस्टार्ट, हृदय स्टॉप झालेला असतो किंवा श्वास थांबलेला असतो, तर दोन्ही सुद्धा आपल्याला रिस्टार्ट करायचं आहे, तर त्याला आपण म्हणतो CPR। तर CPR कोणाला करायला पाहिजे, आपण बघतो की कित्येक वेळा न्यूज मध्ये आलेलं असतं, कोणी माणूस बेशुद्ध पडलेला असतो रस्त्यावर अथवा स्टेशनवर, बस स्टँडवर। तर आपल्याला सर्वात आधी काय करायचंय, तर न घाबरता आधी बघायचं की माणूस शुद्धीवर आहे की नाही। तर ते कसं बघणार, आपण त्याला म्हणणार बाबा हो शुद्धीवर आहेत का, काय त्रास आहे, मग त्याचा प्रतिसाद बघणार। प्रतिसाद नसेल तर मग श्वासाकडे लक्ष द्यायचं, नाकाकडे जवळ जाऊन बघायचं श्वास घेत आहेत का आणि छाती श्वासामुळे उठतेय की नाही। जर नसेल समजायचं की त्याचं खूप श्वास घेणं पण बंद झालेलं आहे आणि पूर्णपणे बेशुद्ध आहे। तिसरा महत्वाचं चेक करायचं म्हणजे त्यांचं नस, कारण अशा वेळेला BP लो झालेला असतो, हातापायाचे नस मिळणार नाही, त्यावेळेला कॅरोटिड पल्स जे आपण म्हणतो, कॅरोटिड पल्स। तर कसं बघायचं, तर सेंटर मधून साईडला जाऊन एका साईडला खड्ड्यामध्ये जाऊन तिथं बघायचं की नस तिन्ही बोटाच्या टिपनी चेक करायचं, नस हाताला लागतो की नाही, पल्सेशन जे फील करतो आपण ते पल्सेशन लागतात की नाही। लागत नसेल समजायचं की पेशंटचं हृदय पण स्टॉप झालेलं आहे, म्हणजे पल्स नाहीये, BP नाहीये आणि श्वासही घेत नाहीये, त्यामुळे बेशुद्ध झालेला आहे। तर लगेच CPR म्हणजे रिस्टार्ट बटन दाबायचा प्रयत्न करायचा। तर CPR कसं करणार आपण, तर बघायचं आधी पेशंट कुठं पडलेला आहे किंवा बेशुद्ध आहे, त्याला एका फिक्स जागेवर घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं मान वरती वळवायचं, ताकी त्याला श्वास घेताना अडथळा येऊ नये। आणि दुसरा महत्वाचं, दोन्ही हात एकावर एक ठेवून छातीच्या मध्यभागी, आणि मध्यभागी एक हाड असतो त्याला आपण स्टर्नम म्हणतो, त्या हाडाच्या खालच्या भागामध्ये ह्या पार्टने दाब द्यायचा आहे, त्याला आपण चेस्ट कंप्रेशन्स म्हणतो, दाब द्यायचा आहे। तर दाब किती द्यायचा आहे, 2 ते 3 इंच असा एकदम प्रेशरनी। आणि त्यावेळी आपला हे दोन्ही हात एकदम स्ट्रेट पाहिजे आणि हे शोल्डर जे आहे त्याने पूर्ण प्रेशर द्यायचं आहे, असं द्यायचं नाही, पूर्णपणे त्याच्यावर परपेंडिक्युलर येऊन व्हर्टिकली प्रेशर द्यायचं आहे। तर ते किती कंप्रेशन द्यायचे, तर एका मिनिटामध्ये कमीत कमी 100 ते 120 कंप्रेशन्स किंवा दाब हे आपल्याला त्या माणसाला द्यायचं आहे, ताकी ते रक्तस्राव सुरळीत व्हायला पाहिजे, म्हणजे मेंदूला रक्तस्राव पोहोचायला पाहिजे। तर मेंदूला 4 ते 5 मिनिटं रक्तस्राव पोहोचला नाही तर मग त्या मेंदू परमनंटली डॅमेज होऊ शकतो आणि त्या माणसाचा जीवही जाऊ शकतो। तर CPR म्हणजे काय, आपल्याला एक ब्रिज सारखं असतो, त्या पेशंटला, त्या माणसाला हॉस्पिटल पोहोचेपर्यंत त्याचा हार्ट मधून रक्तस्राव मेंदूला आणि शरीराला पोहोचणे महत्वाचे असतं। वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत आपल्याला हे काम चालू ठेवायचं आहे। तर दुसरं महत्वाचं म्हणजे CPR देताना तुम्ही 1.5 ते 2 मिनिटात थकून जाऊ शकता, तर लगेचच मदत बोलून घ्यायची आणि त्याला सांगायचं की ॲम्ब्युलन्सला पण बोलून घ्या। आणि CPR देताना 100 ते 120 कंप्रेशन्स प्रति मिनिट। तर कसं द्यायचंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30 कंप्रेशनचा एक सायकल असतो, त्याच्यामध्ये 2 श्वास देणे ही महत्वाचे असते। 30 कंप्रेशन दिल्यानंतर पेशंटचं मान असं वरती उचलून त्या तोंडाने श्वास, माउथ टू माउथ ब्रीदिंग ज्याला आपण म्हणतो, 2 श्वास देणे महत्वाचे असते। असं प्रत्येक सायकलला करणे महत्वाचं आहे। श्वास दिल्यानंतर तुरंत लगेचच मागे होऊन त्याचा श्वास परत त्यासाठी श्वास मोकळा करणं महत्वाचं आहे। परत सायकल रिस्टार्ट करायचं, परत 30 कंप्रेशन द्यायचे आणि परत 2 श्वास द्यायचे। हे कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत त्याला वैद्यकीय सेवा मिळत नाही, हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे करत राहणे महत्वाचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला अजून 1-2 लोकांचं मदत घेणे गरजेचं आहे। तर CPR म्हणजे त्या माणसाचा जीव वाचवणे, हृदयाला रिस्टार्ट करणे फार गरज आहे। हे एक स्किल आहे किंवा कला आहे, सगळ्यांना येणे फार महत्वाचं आहे। तर कुठेही इमर्जन्सीमध्ये हे कामाला येऊ शकतो। प्रत्येकाने हे स्किल समजून घेणे किंवा ह्याचं ट्रेनिंग घेणे एवढंच गरजेचं आहे।